संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जर का विभागवार आपण जर का पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश असेल, विदर्भ असेल आणि कोकण असेल, सर्वात कमी सिंचन हे आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतं। फक्त 1.5% सिंचन हे कोकणामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने कोकणामधील जे रखडलेले प्रकल्प आहेत, विशेषतः जलसंपदा विभागाचे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लागले पाहिजेत। ह्याकरिता गेली अनेक वर्ष सन्माननीय रामदासभाईंनी संघर्ष केला आहे। गेली अनेक वर्ष आता मागील 6 वर्ष मी आमदार म्हणून काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील ह्या जलसंपदाच्या प्रकल्पांना गती मिळावी किंवा त्यांच्या सुपरमा ज्या रखडलेल्या आहेत त्या मिळाव्यात ह्याकरता मी विशेष प्रयत्न करत होतो आणि या सर्वांचा पाठपुरावा करत असताना आज अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांची मनापासून आभार मानतो। आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख प्रकल्प खेड तालुक्यामधील हे असलेले प्रकल्प म्हणजे पहिला म्हणजे पोयनार, जवळपास मागील 20-25 वर्ष या धरणाचं काम रखडलेलं आहे, थांबलेलं होतं। तर त्यासोबतच न्यू मांडवे हा जो प्रकल्प आहे त्याचे देखील काम 20-25 वर्ष मागील हे रखडलेलं काम होतं। दोन्हीही कामांना ही सुधारित प्रशासकीय मान्यता ही प्रदान करण्यात आलेली आहे। पोयनारकरता जवळपास 265 कोटी आणि न्यू मांडवे ह्या प्रकल्पाकरता जवळपास 195 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता ही देण्यात आलेली आहे। तर त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब आणि विशेष म्हणजे मी आमदार असल्यापासून ह्या कामांचा पाठपुरावा करत होतो आणि जे जलसंपदाचे सचिव आहेत दीपक कपूर साहेब, मी ह्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की ह्या सर्वांच्या प्रयत्नांनी आज ह्या दोन्हीही सुधारित प्रशासकीय मान्यता इश्यू झालेल्या आहेत। डेलीची आपली जी डोमेस्टिकची जी रिक्वायरमेंट आहे ती जवळपास 8 ते 10 हजार सिलेंडरची ही रिक्वायरमेंट डेलीची आहे आणि सध्या डोमेस्टिकचा कुठलाही सप्लाय थांबलेला नाही। मी आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करेन किंवा विनंती करेन की आपण कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही, कुठेही लाईन लावायची आवश्यकता नाही। डोमेस्टिकच्या आपल्या घरामधल्या घरगुती वापराकरिता सिलेंडरचा पूर्णपणे पुरवठा हा नियमितपणे होतोय, त्यामुळे तुम्हाला त्याचे कुठलेही शॉर्टेज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही। त्यामुळे आपल्याला जो काही डेलीचा 8 ते 10 हजारचा सिलेंडरचा सप्लाय तो डेली चालू आहे, तो बंद देखील होणार नाही आहे। त्यामुळे त्याबद्दल आपण निश्चिंत राहा। कमर्शियल वापराकरिता जी काही बंधनं घातलेली आहेत ती संपूर्ण देशामध्ये आहेत, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नातून गॅसचा सप्लाय हा आता लवकरच आपल्या देशाला होणार आहे आणि त्या बाबतीमध्ये जे काही कारवाई करायची आहे ते आपले पंतप्रधान मोदी साहेब करतायत। तो देखील पुरवठा जो आहे तो देखील लवकरच तो नियमितपणे चालू होईल। पण सध्या डोमेस्टिक वापराकरिता कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही। आपल्याकडे जो सप्लायची आवश्यकता आहे तो नियमितपणे होतोय। नाही बघा, जो काही सध्याला आदेश दिला गेलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे हा संपूर्ण देशाला दिला गेलेला आहे। कुठल्या राज्यामध्ये दुजाभाव हा केलेला नाही, माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही। तर संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीवरनं त्यांना राजकारण करण्याची त्यांची सवय आहे, तर त्याच्याबद्दल मी काय बोलणार। तर मला वाटतं आज अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याच जिल्ह्यांमध्ये जे काही सप्लायमध्ये नियमितता असणं, ज्या काही आपण पथकं तयार करायला सांगितलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती तयार झालेली आहेत की नाही, त्या पथकाच्या माध्यमातून याच्यावरती मॉनिटरिंग व्यवस्थित होते की नाही आणि जे काही राज्यमंत्री म्हणून मला जे मला करता येईल नागरिकांकरता ते मी करतोय। माझ्याकडे हे राजकारण करण्याकरता माझ्याकडे वेळ नाही। मी आता जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये मी DSOंना स्पष्ट आदेश दिलेले आहेत। आपण जी पथकं तयार केलेली आहेत या पथकांनी फक्त आपल्या ऑफिसमध्ये बसून न राहता जिथे जिथे स्टॉक केला जातोय, ज्या ठिकाणी तिथे सप्लाय केला जातोय त्या सगळ्या ठिकाणी बारीक नजर ठेवा। त्या सगळ्या ठिकाणी आपण सर्वांनी लक्ष ठेवून कुठेही ब्लॅक मार्केटिंग होणार नाही याची दक्षता घ्या आणि असं कुठेही निदर्शनास आल्यास त्या संबंधित व्यक्तींवरती कडक कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आणि कुठेही हायगाई होणार नाही याची देखील काळजी घेण्यासाठी सांगितलेलं आहे। विशेष दुसरी बाब म्हणजे आता आढावा बैठकीमध्ये एक बाब लक्षात आलेली आहे की आपली जी काही शासकीय इमारती आहेत, विशेषतः जे सिव्हिल हॉस्पिटल असेल, आपलं मेडिकल कॉलेज असेल, त्यानंतर आपलं जे काही मेंटल हॉस्पिटल आहे, ह्या ठिकाणचे जे कमर्शियल सप्लाय आहेत
महानगर गॅससोबत एक चर्चा आपली झाली होती किंवा महानगर गॅसने एक त्याच्यामध्ये एक पर्याय दिला होता की त्या इमारतींच्या समोरनं महानगर गॅसच्या लाईनी जात आहेत आणि ह्या लाईनीमधनं विदाऊट कमर्शियल रेट लावता ते आपल्याला सप्लाय करण्याकरता त्यांनी तयारी दर्शवलेली आहे. मी आत्ताच मगाशी अन्ननगरी पुरवठ्याचे जे सचिव आहेत त्यांना मी महानगर गॅसशी संपर्क साधायला सांगितलेलं आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेवढी काही हॉस्पिटल्स आहेत, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या सर्वसामान्य नागरिकांकरिता असलेले जे काही कमर्शियल तिथे जे काही उपयोग करतात, जे काही महानगर गॅसचा सप्लाय आपण कमर्शियल रेटच्या व्यतिरिक्त आपण घेऊ शकतोय, तर तो सप्लाय चालू करण्याकरता महानगरपालिकेची महानगर गॅसची जी तयारी आहे त्यांच्याकडे सप्लाय चालू करण्याकरता जी काही शासनाकडनं जी काही आदेश द्यायची आवश्यकता आहे ते आम्ही देतोय आणि लवकरच तो सप्लाय आपण सिव्हिल हॉस्पिटलला असेल आणि अन्य ठिकाणी आपण चालू करून घेतोय. मंडणगड तालुक्याला माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, शिवसेनेचे नेते माननीय रामदास भाई असतील, उदय सामंत साहेब आपले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज आदेश पारित केलेला आहे आणि मंडणगड तालुक्याला पहिल्यांदाच जिल्हा परिषदचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. मी शिंदे साहेबांचे पुन्हा एकदा शतशः आभार मानतोय की मंडणगड तालुक्याला न्याय द्यायचं काम, ज्या मंडणगड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचे सर्व पंचायत समिती सदस्य निवडून आलेत, शिवसेनेचे सर्व जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आलेले आहेत, 100% विजय हा मंडणगड तालुक्यामध्ये मिळालेला होता. त्या विजयाची परतफेड माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हा परिषद अध्यक्ष देऊन मंडणगड तालुक्याचा सन्मान केलेला आहे. नक्कीच मंडणगड तालुक्याच्या विकासामध्ये नक्कीच ह्यामुळे भर पडणार आहे. आज 50 वर्षानंतर मंडणगड तालुक्याला मिळालेलं राज्यमंत्रीपद माझ्या सन्मान एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं. त्याच मंडणगड तालुक्याला पुन्हा एकदा पहिल्यांदाच हे अध्यक्षपद दिल्यानंतर जो राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे, नक्कीच यामार्फत मंडणगड तालुक्याच्या विकासामध्ये भर पडेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.